तर हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं अपर्णा मराठी ब्लॉग ह्या चॅनलमध्ये. तर कशा आहात तुम्ही? तर मजेतच असणार. तर आम्ही गेलो होतो आज कुठे तुम्हाला नक्कीच समजणार आहे. तर सांगतेच मी तुम्हाला, वेट. तर आम्ही गेलो होतो फिरायला. तर कुठे गेलो होतो? तर आम्ही सुरापार्डीला. तर खूप छान असं मंदिर आहे सुरापार्डी. कुठे आहे? तर वाडी रोडला आहे सुरापार्डी. आणि खूप छान असं रम्य वातावरण आहे. आणि उन्हाळ्याचं असं जागी जाणं आणि झाडं आणि मस्त छान असा जंगली एरिया आहे. आणि खूप छान असं वाटत होतं. तर कोणी बघितलं आहे सुरापार्डी वाडी रोडवर आहे तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि जे कोणी नागपूरचे असेल त्यांना माहीतच नाही की सुरापार्डी कुठे आहे, तर तेच सांगू शकणार. आणि बघा इकडे शंकराची मूर्ती वगैरे आहेत. आणि तर शंकराची मूर्ती वगैरे आहेत. पिण्याच्या पाण्याची पण सोय आहे तिथे. आणि इकडे माझी वहिनी पण व्हिडिओ बनवत होती आणि माझी ताई पण सगळे व्हिडिओ बनवत होते. फर्स्ट टाईम गेलो होतो आम्ही. माझी ताई याच्या पहिले गेली होती पण आम्ही बघितलं नव्हतं, तर आम्ही नेलं होतं तिला सोबत. तर त्यामुळे आम्ही पण खूप एन्जॉय केला. आणि बघा इकडे व्हिडिओवर सगळे लागले आहेत, एकसारखे व्हिडिओ असे बनवून राहिले आहेत. आणि तिथे जे शंकरजीची मूर्ती दिसत आहे तिथून असं खाली पाणी येतात असं खूप छान. आणि पावसाळ्यात हिवाळ्यात असं छान वाटतात. म्हणजे ते मूर्तीवरून पाणी वगैरे येतात ना, तर छान असं वाटतात. तर कोणी बघितलं आहे नक्कीच सांगा बरं कमेंटमध्ये. ना ब्लॉगला एन्जॉय करायला विसरू नका. तर इकडे इथे जे तुम्हाला हे दिसत आहे इथे ना पाणी असतात आणि खूप इथे लोक पैसे टाकत असतात. इथे लोक ना पाणी टाकत असतात. तर इथं जे तुम्हाला असं हे दिसत आहे तर इथं पाणी असतात. आणि पूर्ण पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये जास्त हे असतात इथं, म्हणजे असं लोक पण जास्त असतात. पण आता पण उन्हाळ्याचा टाईम आहे तर लोक फिरणं नाही सोडत आहे, फिरतच आहे. आणि आम्ही गेलो होतो त्या दिवशी पण लोक येतच होते. आणि उन्हामध्ये पण लोक जातातच फिरायला, असं नाही की अवॉइड करत, जावंच लागतं ना, घरी बसून तरी काय करणार एका ठिकाणी. तर बघा, आणि मुलांना साधेच कपडे घालून गेले होते गरमीच्या कारण. आणि गरमी खूप होती ना त्यामुळे. तर तिथे गेल्यावर नाही वाटत होतं इतकं गरमी म्हणजे, पण घरून निघायच्या वक्ती थोडी ऊनच होती ना त्यामुळे 4:30 वाजता निघालो होतो आम्ही आणि पोचलो 1 तासामध्ये. आणि तिकडून जेव्हा यायच्या वक्ती आम्हाला खूप म्हणजे मुश्किल झालं येणं. मुलं 8 होते आमच्यासोबत आणि आम्ही 3 होतो. आम्हाला पैदल यावं लागलं तिकडून खूप दूरपर्यंत. अंधार पडून गेला होता आणि मुलांना पैदल आणावं लागलं अर्ध्यापर्यंत. आणि जंगली एरिया आहे. आणि खरंच तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही स्पेशल गाडी करून केले तर अजून छान होणार. आणि जंगली एरिया येत अंधार पडला होता. कमी 6:30 7 वाजले होते. आणि मुलांना आम्हाला पैदल घेऊन यावं लागलं खूप दूरपर्यंत. इकडून जेव्हा गेलो आम्ही तर आम्ही ओलाची गाडी करून गेलो होतो. तिकडून यायच्या वक्ती ओला वगैरे तो बोलला होता ओलावाला की 1 तास असतात गाडी आणि मग डबल नाही राहत. मग नाही राहत बा, 1 तासानंतर 6 वाजता बंद होऊन जाणार ओला. त्यामुळे थोडा गाडी वगैरेचा प्रॉब्लेम झाला होता. तरीही कसंही करून आम्ही ॲटो वगैरे मिळाला. मग आम्ही ॲटोने आलो. आणि मग ॲटो वगैरे भेटला तर थोडं मन छान वाटलं की नाही आता आपण घरापर्यंत पोचू. तर चला इकडे तर आपण आता तुम्हाला दर्शन करूया खूप छान असं. आणि सगळ्यांना हे आहे पिंड, तिथे पिंड वगैरे खूप जागी होते, खूप जागी असे पिंड होते. आणि मुलांनी पण असा त्रास वगैरे दिला आणि खूप छान असे खेळत होते. आणि तिथे ना पूर्ण अंधार होता आतमध्ये पूर्ण असं जे
पूर्ण असं अंधार अंधार होता आणि खूप छान असे मुलं खेळत होते. पण ना भीती लागत होती की लहान लहान मुलं सोबत आहे आणि त्या अंधारातून वगैरे घाबरणार नाही, त्यामुळे थोडी भीती लागत होती. तर पण असं काही नाही, ते चांगले. पहिले जेव्हा आम्ही आतमध्ये गेलो तेव्हा थोडं वाटत होतं, पण नाही, चांगले खेळत होते ते. आणि तुम्ही ना खरंच असे थकून जाण असे, म्हणजे इतक्या पायऱ्या आहे आणि गडावरून चढल्यासारखं चढावा लागतो. आणि खरंच खूप पायऱ्या आतमध्ये खूप मोठं मंदिर आहेत. तर मोठं जात मंदिर आहेत. मला तर वाटलं की लहानच आहे, पण खूप मोठं जात मंदिर आहेत. आणि चालून असे पाय दुखायला लागले होते, पण खूप मोठं जात मंदिर आहे. आणि बघा, तुम्हाला समोर अजून देव काही दिसणारच आहे. तर खूप मोठं जात मंदिर आहे. तर लाईटिंग वगैरे लावली आहे, म्हणजे असे ग्रीन कलर, रेड कलर असं थोडे लाईट आहे. आणि इथे बघा किती छान अशी मूर्ती आहेत आणि खरंच रम्य वातावरण आहे म्हणाले. आणि आपण कधी कुठेही जातो म्हटलं तर जाणं नाही होत, आणि जावा तर असा प्लॅन करून गेलो तर नाही जाणं होत. तर एकाएकी आम्ही निघालो होतो करून. तर खूप छान असं दर्शन झालं. जास्त लोक पण नाही होते जास्त. आणि इकडे बघा, मी थोडी फोटो काढते म्हटलं ते व्हिडिओच निघत होता माझ्याकडून. आणि खरंच खूप गर्दी होती. तर ब्लॉग फुल वॉच करा. आणि थोडं आवाज म्यूट करते मंदामंदी, तर तुम्ही ब्लॉगला वॉच करायला विसरू नका. आणि ब्लॉग नक्की कसं बनलं आहे ते नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि खूप दिवसाच्या बाद ब्लॉग टाकत आहे. खरंच टाईम मिळत नाही मुलांच्या कारण. आणि आता पण तुम्हाला मुलांचा आवाज येत असेल ब्लॉगमध्ये, तर थोडा अवॉइड करा. आणि खरंच लाईव्ह पण माझी बंद आहे आणि मुलांच्या कारण. आणि कसं आहे, आपले लोक असलं तर ते साईन करतात, पण लहान मुलाचा आवाज खूप येतात ना, त्यामुळे नाही करू शकत कोण. त्यामुळे ना मी व्हिडिओ पण कमीच काढत आहे. मुलांना खूप चिडचिड करतात. आता माझा मुलगा ना 18 महिन्याचा झाला आहे आणि त्याला काही समजायला येत आहेत आता. तर तो आता थोडा चिडचिड करत आहे. पहिले कसं तो छोटा होता ना, तर तो मला व्हिडिओ पण बनवू देत होता आणि तिथं बस म्हटलं तिथं बसून जात होता. आता तसं नाही आहे. आता तो मागेच लागतो. त्यामुळे ना नाही जमत आहे मला व्हिडिओ बनवणं. आणि म्हणून त्यामुळे व्हिडिओ वगैरे बंद आहेत. तर इकडे मुलं खूप छान एन्जॉय करत होते. तर मुलं एन्जॉय करत होते. आणि हे आहे माझ्या ताईची मुलगी आणि ह्या माझा मुलगा. बघा कसा पाया लागत आहे. आणि खरंच तिथे ना असं म्हणजे असं वाटत होतं की देवस्थान म्हणजे इतकं मोठं आहे. मला वाटलंच नव्हतं की खूप मोठं देवस्थान आहे. आणि माझा मुलगा मोठावाला जो आहे खूप छान असा पाय लागत होता. आणि तिथे ना लाईटिंग वगैरे असे झाडागिडावर असे खूप छान असे लाईटिंग लावले आहे. आणि वरती जाण्यासाठी खूप मोठे शिडे आहेत. आणि ज्यालाही कोणाला यायचं असेल तर नक्कीच तुम्ही येऊ शकता. आणि इकडे लिहिलं होतं, कृपया करून मोबाईल कोणी वापरू नका. पण आपलं असं असते ना, कुठं गेलं आणि फोटो नाही काढले ना, व्हिडिओ नाही काढले तर आपलं मनच नाही भरत. त्यामुळे तिथे थोडा व्हिडिओ वगैरे शूट केला. आणि इथे थोडं वर आलो आहे ना, इथे शंकरजीची मूर्ती आहे. तिकडे साईडले असं बनलं आहे. आणि खूप असे लोक होते. आणि वरून पण असे व्हिडिओ काढला ना तर खूप छान दिसत होतं. इकडे थोडे फोटोशूट वगैरे केला थोडे आम्ही. आणि सगळ्यांनी फोटो काढले फॅमिलीने. आणि मग थोडे असं तिथून थोडं अंधार पडत आलो, तर मग पटपट निघालो. आणि जे व्हायचं होतं ते झालंच. आणि गाडी वगैरे आम्हाला भेटले नाही, तर खूप त्रास झाला यायच्या वक्ती. तर चला, तर असू द्या, झालं दर्शन खूप छान झालं. आणि मुलांना पण चिडचिड केलं नाही. आणि खूप छान असं दर्शन झालं आहे. बघा किती आम्ही सगळीकडे फोटो वगैरे काढत होतो. मुलांले सगळे सोबत एकसोबत फोटो काढायला लावत होतो, पण ते असे कुदत होते की त्यांना
आनंद मावत नव्हता आणि मार कुदत होती, मार असे मस्ती करत होते. आणि इकडे मी फोटो काढायला घेतला तर व्हिडिओ शूट घेतला करून. तर अशा काही गोष्टी घडल्या आहेत. तर तुम्ही पण जायचं तर स्पेशल गाडी करून जायचं अशा जागी खरंच. तर आम्हाला वाटलं आमच्या इकडून गाडी गेली तर तिकडून पण गाडी जाणारच, पण नाही झालं तसं. गाडी नाही गेली इकडून, तर आम्हाला ऑटोन वगैरे जावं लागलं. तर ठीक आहे, घरापर्यंत पोचलो शांततेनं. आणि चला, दर्शन वगैरे खूप छान असं व्यवस्थित झालं. तर नक्कीच तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये लवकरच. तर चला, बाय बाय सर्व.